ही लँडमार्क केस झाली ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आणि कायदा येता येताच आल्या लगेचच आपण ती केली. ती म्हणजे स्कूटर डिपॉझिटर्सची केस, ज्याला LML केस म्हणून ती गाजले. लोहिया मशीन्स लिमिटेड ही स्कूटर कंपनी होती आणि त्यांनी स्कूटर डिपॉझिट्स म्हणून ग्राहकांकडनं असे ₹500 घेऊन स्कूटर बुकिंग केली होती त्यावेळेस 85, 86, 87 साली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला ग्राहकांनी काही कारणाने की बाबा स्कूटर मिळायला विलंब होतोय, त्यामुळे आम्हाला जे पैसे परत करा. त्या मागण्या केल्या त्यावेळेला कंपनीने नकार द्यायला सुरुवात केली. त्यांनी ओळखलं ते ₹500 साठी ग्राहक कुठल्याही न्यायालयात जाणार नाही. आणि म्हणून आपण ती टेस्ट केस केली. या ग्राहकांना संघटित केलं आणि त्यांच्यातर्फे राष्ट्रीय आयोगात म्हणजे ग्राहक न्यायालयातलं वरचं सगळ्यात कोर्ट म्हणजे दिल्लीचं राष्ट्रीय ग्राहक आयोगात तिकडे तक्रार दाखल केली आणि त्याच्यात आपण त्यांना दाखवून दिलं की आम्ही त्या 937 ग्राहक आमच्याकडे आले होते. सगळे कागदपत्र घेऊन जे या रिसिट्स आम्ही कॅन्सल केलं, पैसे दिले. त्यांना तर रिफंड मिळवून दिलाच. पण त्याच वेळेला आपण या ग्राहक आयोगाला सांगितलं, की पार्लमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे आन्सर. त्याच्यात प्रमाणे ह्या कंपनीने 4,22,000 लोकांना, ग्राहकांना त्यांची डिपॉझिट्स परत केलेले नाही. त्यांनी बुकिंग कॅन्सल केलं. ती अमाउंट जवळ-जवळ 40 कोटींची होती. आणि मी म्हटलं, की या सगळ्यांना रिफंड मिळायला पाहिजे. आणि त्यावेळेला मला ग्राहक आयोगाने सांगितलं, की असं होत नाही. या कायद्यात आम्हाला अशा अनामिक ग्राहकांना, कारण आमच्या 937ची नावं दिलेली. बाकीच्या सगळ्या अनामिक ग्राहकांना पण आदेश द्यावा रिफंडचा, परतावा देण्याचा. त्याच्यावर आमच्या खूप वादावादी झाली त्या ग्राहक न्यायालयात. कायदा नवीन होता, त्यामुळे ते म्हणाले, या कायद्याप्रमाणे असं होणार. मग मी त्यांना एक रूल दाखवून दिला आणि त्या ह्याच्याप्रमाणे सांगितलं, की ते तुम्हाला जर का नावच पाहिजे असेल, अनामिक ग्राहकांना नावं असणारी ग्राहक म्हणून तुम्हाला जर का पाहिजे असेल, तर त्यांना याद्या सादर करायला सांगा. त्याप्रमाणे त्यांनी आदेश दिला आणि त्यानुसार ॲक्चुअली 4,22,000 ग्राहकांना परतावा मिळण्याचा आदेश झाला. हा ऐतिहासिक आजपर्यंतची ही रेकॉर्ड ब्रेक केस आहे, की 4,00,000 लोकांना ग्राहक न्यायालयांनी ₹40 कोटी परतावा देणं ही अनप्रेसिडेंटेड, अभूतपूर्व अशी केस आहे. पण आता ह्याच्यात मी गंमत तुम्हाला पुढची सांगतो. हे झालं त्या लोकांना लाभ मिळाला. याच्यातनं ग्राहक कायदा बदलला गेला हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तो कसा? तो असा, की यावेळेला मी काय केलं होतं, की नावांना कायदा तसा होता, की नावं असतील तरच तुम्हाला त्याची रिलीफ मिळेल. हे सगळं द्राविडी प्राणायाम आम्ही केला आणि त्यांना नावं आणायला लावली. त्याच्यासाठी लोहिया मशीननी 35 कार्टन 4,00,000 नावांचे सगळ्या याद्या करून लखनौहून दिल्लीला आणले. त्या अध्यक्षांनी हे पाहिलं, की हा फार द्राविडी प्राणायाम आहे. असं काही होता कामा नये. आणि म्हणून त्यांनी त्या ग्राहक संरक्षण कायद्यात एक दुरुस्ती सुचवली. आणि त्यांनी सांगितलं, की याच्यापुढे एका ग्राहकाने जरी तक्रार केली आणि त्याच्याबरोबर असे अनेक अनामिक ग्राहक बाधित असतील, तर त्यांना देखील रिलीफ देण्याचे अधिकार या कायद्यात देण्यात यावे. त्याला आपण क्लास ॲक्शन म्हणून म्हणतो आम्ही लीगली. की एकानेच फक्त तक्रार करायची आणि त्याने सांगायचं, की बाबा माझ्याबरोबर असे अनेक बाधित आहेत, त्यांनाही द्या. आणि हे अधिकार ग्राहक न्यायालयात देण्यात यावे अशी सूचना केली आणि ती सूचना देण्याचं कारण ही केस. कारण त्यांनी हा द्राविडी प्राणायाम पाहिला, त्यावेळेला तरतूद नव्हती क्लास ॲक्शनची. तरी पण आम्ही हा क्लास ॲक्शन घडवून आणला वेगळ्या मार्गाने आणि म्हणून ती सूचना मान्य केली आणि 1993 साली ग्राहक संरक्षण कायद्यात जे दुरुस्त झाला, त्याच्यात क्लास ॲक्शनचं आलं. त्याचं क्रेडिट किंवा श्रेय हे या LML केस. वाह!